ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर सुषमा दिवाण म्हणून आहेत चिंचवडमधून, तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। थोडा आवाज येत असेल तर सॉरी का, तर काहीतरी काम चालू आहे आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये, तर थोडा आवाज येतोय। तर हा अनुभव सुषमा ताई ज्याला शेअर करत होत्या त्यावेळेला खरंच म्हणजे एक 3-4 वेळा त्यांचा गळा भरून आला आणि मलाही खूप वाईट वाटलं। म्हणजे किती विचित्र आहे हा समाज। काही काही वेळेला असं असतं की काही काही लेडीज अशा असतात की खूप खालच्या थराला जाऊन वागतात, पण अशा लेडीजला सुद्धा लोक म्हणजे डोक्यावर घेतात आणि म्हणजे घरात सुद्धा मान सन्मान देणारे कुटुंबसुद्धा असतात। हे अनुभव मी स्वतःसुद्धा बघितलेले आहेत। आणि ज्या खरंच प्रामाणिकपणानं काहीतरी संसाराला हातभार लावतील किंवा संसार करायला बघतील, त्या लेडीजला मी बऱ्याच वेळेला असं बघितलं आहे की खूप म्हणजे इन्सल्ट करणारी किंवा खूप त्यांचं चाललेलं तोडणारे लोक भेटतात। हे खूपदा मी बघितलेलं आहे। तर असंच काहीतरी सुषमाताईंबरोबर घडत होतं। तर त्या म्हणतात, मी जवळजवळ 20 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे। म्हणजे लग्नाआधी मी 3 वर्ष आईंच्या मार्गामध्ये होते। तर म्हणतात आईंच्या मार्गात येण्याचं कारण माझी मैत्रीण बनली। माझी एक मैत्रीण होती सुषमा म्हणून, तर ती आईंचं करत होती कॉलेजमध्ये असताना आणि ती कुठल्याही प्रोग्रामना वगैरे जास्त अटेंड करायची नाही आणि माझी सेवा वगैरे म्हणून ती चालली मधून की आम्ही तिला चिडवायचो सारखं। आम्ही सायन्सला होतो म्हणतात, तर त्यामुळं मग आमचं दिवसभर कॉलेज असायचं आणि प्रॅक्टिकल वगैरे असायचे। तर ती जायची ज्या वेळेला सेवेला वगैरे, सेवा असेल तर ती खूप म्हणजे कॉलेजसुद्धा चुकवायची आधेमध्ये, जर सेवा वगैरे तिची असेल तर असं करायची म्हणले ते। पण ती अभ्यास करायची म्हणतात त्या। आणि आम्ही म्हणायचं ही अशी करत्या काय आहे हे एवढं। आणि एकदा मी तिला बोलले की काय अगं, म्हणजे तू अगदी लेक्चर वगैरे सगळं बंक करून तू सेवेला जातास आणि काय म्हणजे इतकं काय मोठे चमत्कार होतात काय त्यातनं, असं मी हसत हसत बोलले। डायरेक्ट बोलली ती, चमत्कार तर होतातच म्हटली, पण ते झाल्यानंतर माणसाला लक्षात येते असं बोलली ती। आणि 1-2च दिवसमध्ये गेले म्हटल्या त्या। आणि आम्ही बोलत जिन्यावरनं माझा पाय घसरला कॉलेजमध्ये आणि पाय जे घसरला मी अक्षरशः गडगडत आले आणि तिनंच मला पकडलं म्हटल्या। पुढे येऊन एकदम पटकन पळत येऊन तिनंच मला पकडलं आणि तोपर्यंत मी जवळजवळ 8-9 पायऱ्या अशा गडगडत आलेले होते आणि माझा पूर्ण असा कोपरावर भार गेला म्हणतात। असं गडगडत येताना एकदम असा कोपरावरती माझा भार गेला आणि खूप जोरात मला हाताला हे झालं, असं वाटलं की फ्रॅक्चर असणार आणि गेलाय हात आता म्हटलं, म्हणजे कामातून गेला असं वाटलं म्हणतात। आणि होतंय असंच की हात जर मोडलेला असेल तर एकदम सुजून येते, म्हणजे मोडलेलं वगैरे असेल तर एकदम लगेच सुजतेच ती जागा आणि खूप जास्त ठणकायला लागते। तर तसंच झालं म्हणतात माझ्यासोबत। आणि मग असं वाटलंच की हात गेलाय आणि तर तिनं ओम नमः शिवाय म्हणत मला पकडलं एकदम आणि ती म्हटली काही नाही होत। आणि तिच्या पर्समध्ये कायम आईंचा अंगारा असायचा म्हटली ती, त्या म्हणल्या। आणि तिनं मला तो लावला हाताला माझ्या आणि म्हटली काय नाही होत, ओम नमः शिवाय म्हण। आणि आता आपण ज्यावेळेला संकटात असतोय त्यावेळेला कुणी काय सांगितलं की आपण लगेच ते करायला तयार होतोय। दुखायला फार लागलेलं होतं आणि ती पण ओम नमः शिवाय म्हणून तिनं म्हणजे मला असं खूप केअरफुली तिनं मला पकडलेलं होतं आणि ती ओम नमः शिवाय म्हणत होती आणि माझं खूप दुखत होतं। तर ती डोक्यावर हात फिरून ओम नमः शिवाय म्हणत होती, दवाखान्यात नेईपर्यंत ओम नमः शिवाय मला पण म्हणत होती आणि मी पण आधेमध्ये मग ती म्हणून असं म्हणत होते आपलं ओम नमः शिवाय। आणि मला एवढं तरी ठरलेलं होतं, सगळेजणच म्हणत होते की फ्रॅक्चर आहे हे असं वाटतंय। आणि तिथं गेलो आम्ही आणि चेक वगैरे सगळं केलं वगैरे, तर अजिबात फ्रॅक्चर नव्हतं। मला इतकं आश्चर्य वाटायला लागलं आणि मी तिच्याकडे बघायला लागले आणि डॉक्टरांनी मेडिसिन्स वगैरे दिले, पेनकिलर वगैरे दिलं, नाही फ्रॅक्चर वगैरे म्हणजे एक्सरे वगैरे काढून बघितलं, फ्रॅक्चर नव्हतं। मला एवढं आश्चर्य वाटलं
तर ती बोलली, मी म्हटलेलं का नाही तुला, आणि अंगारा लावलाय तिथं, आई आहेत. तर मला एवढं, आणि मी तुला काल का 2 दिवसापूर्वीच झालं ना, चमत्कार ते झाल्याशिवाय लक्षात येत नाही, हा चमत्कार आहे. असं ज्यावेळेला ती बोलली म्हणतात, की मला खरंच खूप भारी वाटलं. आणि तर त्या म्हणतात अशा पद्धतीनं मी आईंच्या मार्गात आले. आईंच्या मार्गात आल्यानंतर खूप छान छान अनुभव नंतर पण आले. त्यांनी ते सांगितलेत, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, महत्त्वाचा अनुभव राहील. आणि मग आईंच्या मार्गात आल्यानंतर 3 वर्षानंतर लग्न माझं ठरलं म्हणतात, आईंच्या मार्गात आल्यानंतर. आणि तोपर्यंत ग्रॅज्युएशन वगैरे खूप चांगलं कंप्लीट झालं होतं, खूप चांगलं जॉबसुद्धा मला लागलेला होता म्हणतात त्या. आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये मी होते, खूप चांगल्या पोस्टवर पण मला मिळालेलं होतं, पगार चांगला मिळत होता. आणि अशामध्ये लग्नसुद्धा खूप चांगल्या घरात जुळून आलं, की ज्या घरातील सगळी लोकं म्हणजे सुशिक्षित होतीत आणि सगळे वेल एज्युकेटेड असून सगळे जॉब करणारे होते. सासूबाई पण बँकेत, सासरे पण बँकेत म्हणतात, माझे मिस्टर बँकेत. फक्त माझी नणंद जी होती ती मात्र टीचर होती म्हणतात. तिचं एकटीचं प्रोफेशन आणि माझं प्रोफेशन वेगळं. आणि तिचं लग्न झालेलं होतं म्हणतात, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नव्हता. 2 वर्ष खूप चांगली सेवा. त्यांच्या घरी जे होतं ते गजानन महाराजांचं होतं म्हणतात, आता शेगावचे गजानन महाराज. तर त्यांच्या घरी होतं. आणि पण मला कधी आडकाठी केली नाही, की तू आईंचं करतास ना. तर मी 3 वर्षात अनुग्रह पण माझा मिळालेला होता मला. आईंची खूप चांगली कृपा झालेली होती. आणि मग लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित ते चालू झाल्यानंतर थोडंसं माझं दुर्लक्ष व्हायला लागलं सेवेकडं. तरी मला अधूनमधून म्हणजे माझे मिस्टर वगैरे म्हणायचं, आता तू पूर्वीसारखं काही करत नाहीस गं आईंचं. तर मी म्हणायची, हां, नाही करायचंच आहे, मला होईना झाले हो असं. मग नवीन नवीन लग्न ते झाल्यामुळं थोड्या जबाबदाऱ्या पडलेल्या होत्या. सगळी घरीच नोकर-चाकर वगैरे होते. आम्ही दोघी मिळून करायचो, तरी पण थोडंसं लोड होत होतं. पण जे मी भजनाचं हे होतं माझं 1.5 तासाचा नेम होता भजनाचा. त्याच्यानंतर मी नामस्मरण जे करायची, जाता येता नामस्मरण वगैरे करायची, ऑफिसला जाताना येताना, हे माझं बंद व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि म्हणजे असं होत असताना 2 वर्ष झालं, म्हणजे म्हणतात त्या मला म्हणजे नाहीच, करणंच झालं नाही म्हणतात, म्हणजे होतच नव्हतं. भजन तर म्हणतात जवळ-जवळ म्हणजे वर्ष, 1.5 वर्ष मी केलंच नाही. म्हणजे आधेमध्ये करत होते, पण 1.5 वर्ष तरी गॅपच पडला. आणि नामस्मरण तर बंदच झालेलं म्हणतात. आणि त्याच्यानंतर तरी पण सगळं सुरळीत होतं म्हणतात, काहीच प्रॉब्लेम नव्हता. तेव्हा माझ्या एकदम लक्षात येत नव्हतं. आणि हेच बऱ्याच जणांबरोबर प्रॉब्लेम होतात. लवकर जर फटका बसला नाही तर आपण जागृत होत नाही, म्हणजे लवकर जागं होत नाही. आणि म्हणतात 2 वर्ष माझ्याकडनं आईंचे पाय सुटले लिटरली. तर आधेमध्ये माझे मिस्टर म्हणायचे, पण घरचे कोणी काय मला एवढं काय बोलायचे नाहीत. तर फक्त पाया पडायची मी आणि निघून जायची माझ्या कामांना. आणि 2 वर्षानंतर ज्यावेळेला आम्ही मुलासाठी ट्राय करायला लागलो, त्या म्हणतात, तर त्यावेळेला मात्र मला प्रॉब्लेम यायला लागला म्हणतात. आणि मला मग असं वाटायला लागलं, बापरे, आपण आईंचं सोडलं मधनं आणि त्याची ही शिक्षा. मग मला असं जाणवायला लागलं म्हणतात. आणि मग मी 2 वर्षानंतर ज्याला मुलासाठी प्रॉब्लेम यायला लागला, त्यावेळेला मी परत आईंची माफी मागितली, आई, आणि मला खूप म्हणजे माझ्याकडनं मोठी चूक झाली आणि खरंच तुम्ही माफ करा. आणि तुम्ही मला राहू दे आणि निरोगी मूल जन्माला येऊ दे मला, असं मी प्रार्थना करायला लागले म्हणतात. पण मी हे मागच्या पण एका व्हिडिओमध्ये, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे, एकदा गुरूंची अवकृपा झाली ना तर परत कृपा व्हायला खूप वेळ लागतो, हे मात्र खरं आहे बरं का. आणि समजा काहीतरी आपल्याला खूप चांगलं मिळणार असेल तरीसुद्धा ही गोष्ट आहे, खूप चांगलं काहीतरी मिळणार असेल तरीसुद्धा खूप वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी, मूल होण्यासाठी, ही पण गोष्ट आहे. तर त्या म्हणतात की नंतर मग म्हणतात नातेवाईकांचे टोमणे सुरू झाले. नंतर मी सेवा करायला लागले म्हणतात. पण 2 वर्ष गेले त्याच्यानंतरसुद्धा मला माझा प्रॉब्लेम कमी होत नव्हता. आणि मग मला इतकं वाईट वाटायला. आणि मग नातेवाईकांचे टोमणे वगैरे सुरू झाले. त्याच्यानंतर घरचे सासू वगैरे हे सुद्धा टोमणे मारायला लागले. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी जरा जरी कमी पडायला लागलो तरीसुद्धा लोक आपल्याला इतकी जज करतात.
म्हणजे सगळं जर आपल्याकडनं व्यवस्थित असेल तर सगळेजण आपल्या पाठीशी आहेत. आपल्याकडनं आपली एखादी गोष्ट उणीव जरी असेल तरी गुरूंशिवाय कोणसुद्धा आपल्याला साथीला नाही आहे, कुणी आधार नाही आहे. हे माझ्या फ्रेंडचा मला शब्द आठवायला लागला की आधाराला दुसरं कुणी नसतंय. ज्यावेळेला आपण कुठल्या तरी गोष्टीत कमी आहे असं लोकांना वाटायला लागतंय आणि लोक आपल्याला त्यावेळेला टार्गेट करायला लागतात, त्यावेळेला मग कळतंय की खरं कोण आपलं आहे ते. आणि असं व्हायला लागलं म्हणतात. आणि मग एकदा कार्यक्रमात म्हणतात एका माझी फ्रेंडच होती म्हणतात, तीसुद्धा आमच्या ग्रुपमधली सगळ्यात जवळची सगळ्यांची होती. आणि तिचं त्यावेळेला म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली आणि तिचं डोहाळे जेवण आलं म्हणतात. आणि तिच्या डोहाळे जेवणाला तिनं सगळ्यांना इन्व्हाइट केलं पण मला बोलवलं नाही म्हणतात त्या. आणि ती गोष्ट माझ्या मनाला इतकी लागली की माझ्या सगळ्या फ्रेंड मला कॉल करत होत्या, कॉल करून म्हटलं की अगं तुला बोलवलं नाही का नेहानं, तुला बोलवलं नाही का नेहानं. तर मी म्हटलं नाही. आणि मला असं वाटलं की तिनं बोलवेल ती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिनं मला जाणून बुजून बोलवली नाही. आणि ती सगळेजण डोहाळे जेवणाला गेले आणि तिनं मला बोलवलं नाही. त्यावेळेला मला इतका मोठा धक्का बसला. आणि माझ्या फ्रेंड वगैरे सगळ्या माझ्या सासूबाईंना ते माहिती होत्या. तर माझे मिस्टर एकदा आम्ही असंच बसल्यावर माझे मिस्टर मला बोलले की नेहाकडे काहीतरी प्रोग्राम होता का, तर त्यांनी स्टेटसवर वगैरे बघितलेलं होतं. तर नेहाकडे काहीतरी प्रोग्राम होता, तुला बोलवलं नाही काय. तर माझ्या सासूबाईंना माहिती होतं म्हटलं की ती प्रेग्नेंट वगैरे आहे ते असं बोलणं झालेलं होतं आमच्यात आधी. तर तिला कशाला बोलवेल ती असं बोलली एकदम सासू आमची. सासू तसं बोलल्यानंतर मला प्रचंड राग आला म्हणतात त्या. आणि तिला कशाला बोलवेल आणि कार्यक्रम कुठला होता माहिती आहे ना तुला, असं त्या बोलल्या. आणि मला इतका राग आला आणि माझ्या डोळ्यातून पाणी पण यायला, मी उठून गेले म्हणतात त्या. आणि त्याच्यानंतर मी इतकं म्हणजे एकटं मला फील व्हायला लागलं. थोड्या दिवसानं सगळ्यांचेच चेहरे मोहरे मला कळायला लागले म्हणतात, सगळेच किती बदलायला लागलेत हे कळायला लागलं. आणि हे तब्बल 12 वर्ष चालू होतं म्हणतात. आणि 12 वर्षात त्याच्यानंतर मी कधीही सेवेत खंड पडू दिला नाही. काय व्हायचं ते होऊ दे म्हणतात. 12 वर्ष हे गोष्ट मी सेवा करायची. असं नव्हतं म्हणतात की मी कुणावर डिपेंड होते, कुणावर काय होते, असं काहीच नव्हतं म्हणतात. मी कुणावर डिपेंड होते वगैरे. आणि 12 वर्ष म्हणजे किती मोठा काळ आहे म्हणतात त्या. आणि मला इतकं मी म्हणजे प्रत्येक महिन्याला ज्याला मला हे यायचं म्हणजे आपली मासिक पाळी म्हणतोय आपण, ते आलं की मी इतकी रडायची म्हणतात. आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला माहिती असतात आपल्या हार्मोन्स किती हे होत असतात, हार्मोन्समध्ये किती चेंजेस होत असतात. आणि त्यावेळेला सुद्धा मला कुणीही समजून घेतलं नाही म्हणतात, कुणीही समजून घेतलं नाही. मी अशी रडत नामस्मरण करायची, रडत उपासना करायची. पण जे लोक आधी इतके आपल्याला खूप चांगलं हे करत होते, खूप हे करत होते, तर ही माझ्यात खूप जराशी उणीव आहे म्हटल्यावर सगळ्या लोकांनी, कुणीही असं नव्हतं म्हणतात की एकही व्यक्ती की ज्याला मी म्हणावं की ह्या व्यक्तीनं मला साथ दिली, कुठलीही व्यक्तीनं मला साथ दिली नाही म्हणतात. फक्त माझ्या आई होत्या. पण नंतर विश्वाससुद्धा आधेमध्ये ढळायचा. पण मी म्हणायची नाही, 2 वर्षात मी सोडलेलं होतं सुरुवातीला, तर त्याचं हे प्रायश्चित्त मला करावं लागेल. आणि मला वाटायचं की काही असू दे, मला होऊ दे नाही होऊ दे, पण आईंचे चरण आता सोडायचे नाही आहेत मला. आणि मी रडायची, आईंपुढं बोलायची, आई मला हे सहन होत नाही. एवढा मोठा काळ काढणं मस्करीची गोष्ट नाही आहे. आणि 12 वर्ष झाली की ज्या स्त्रीची इच्छा आहे खूप आई व्हायची आणि तिला 12 वर्षाचा खूप काळ, पण म्हणतात त्या काळात इतकी उपासना वाढवली म्हणतात. मी फक्त प्रातस्मरणाची म्हणजे सायंस्मरणाची स्मरणाची एकाच ह्याची मी सेवा करत होते 1.5 तासाची. पण मी म्हणतात प्रातस्मरणाची सेवासुद्धा सुरू केली. मी ऑब्वियसली म्हणतात की मी कामात असायचे, म्हणजे मी सर्व्हिस करणारी लेडीज होते, तर मला म्हणजे वेळा अशा पाळता यायच्या नाहीत. पण मी दोन्ही टायमाच्या सेवा करायला सुरुवात केली. म्हणजे आज ह्या वेळेला, उद्या त्या वेळेला, पण दोन्ही टायमाच्या प्रातस्मरण सायंस्मरण
दोन्ही टायमाच्या सेवा करायला सुरुवात केल्या. आणि ऑब्व्हियसली म्हणतात मूलबाळ नव्हतं, त्यामुळं इग्नोर करणं सगळ्यांकडून मला चालू झालेलं होतं म्हणतात. इन्सल्ट करणं चालू झालेलं होतं. आणि त्यामुळं मग मी स्वतःला आईंमध्ये गोवून घेतलं. नामस्मरण वाढवलं म्हणतात. प्रत्येक वेळेला मी ते वह्यांवर नामस्मरण लिहित बसायची. ओम नमः शिवाय हे करायची, म्हणत राहायची सारखं. नामस्मरण खूप जास्त झालं म्हणतात. दोन्ही टायमाच्या प्रातस्मरण, सायंस्मरणाच्या सेवा झाल्या. आणि 12 वर्षानंतर खूप इरिटेट व्हायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि असं त्यांनी नाही कुणी मला हे केलं, पण सोडावं ही सगळ्यांचीच इच्छा होती. हिनं सोडावं नवऱ्याला, किंवा नवऱ्यालासुद्धा होतं इच्छा की हिनं सोडावं मला. पण म्हणतात की कुठंतरी आपल्याला प्रपंच करायचा आहे म्हणून मी तो धरून ठेवलेला होता. तो मी सोडायचा ठरवला. मी स्वतः ठरवलं की नाही, आता आपण बास, आपण आता बाजूला व्हायचं आहे. आणि हे ठरवलं. आईंना प्रार्थना केली. आईंना म्हटलं, मला कळलेलं आहे आई की नाही आहे माझ्या नशिबात मुलाचं सुख, आणि बास मला आता फक्त एकटं राहायची ताकद द्या. आणि माहेरच्यांच्या शेजारी वगैरे मी फ्लॅट वगैरे बघितला, आणि म्हटलं जायचं आता, काही उपयोग नाही आहे. आणि मी म्हटलं की आता 2-3 महिन्यात हे करायचं आहे. हे फक्त मी माझ्या स्वतःशी ठरवलेलं होतं म्हणतात. अजून कुणाला बोललेले नव्हते, फक्त 1-2 मैत्रिणींना बोललेले होते म्हणतात. आणि ठरवलं की जायचं आहे आता 2-3 महिन्यात आपण तिकडं शिफ्ट व्हायचं आहे. तर म्हणतात की पुढं म्हणजे सिद्धारूढ स्वामींची पुण्यतिथी आलेली होती म्हणतात. श्रावण महिना आलेला होता म्हणतात. आणि तर त्या श्रावणामध्ये म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी आपण इथून निघायचं असं मी ठरवलेलं होतं म्हणतात. आणि तुम्हाला सांगते म्हणतात की म्हणजे आईंनी संसार करून परमार्थ आपण साधला पाहिजे, हे जे सांगितलेलं आहे ना, ते खरंच म्हणजे आईंनी स्वतः करून दाखवलेलं आहे सगळ्या अडचणीतून म्हणतात. पण आपण खूप खचतोय म्हणतात. 12 वर्षाची तपश्चर्या करून घेतली म्हणतात आईंनी. आपण म्हणतोय ना, एक तप असते 12 वर्ष, म्हणजे बरोबर एक तप असतो. तर ते 12 वर्षाची सेवा माझ्याकडनं करून घेतली आईंनी म्हणतात. आणि श्रावण महिना होता, आणि श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी मला अचानक मळमळायला लागलं म्हणतात. आणि काही सुचेना असं, म्हणजे मळमळायला लागलं, कोरड्या उलट्या वगैरे व्हायला लागल्या. आणि ते सासूबाईंनी लगेच ओळखलं म्हणतात. आणि मी अक्षरशः तुम्हाला सांगते म्हणतात, ते फ्लॅट ठरवून तिथंच डिपॉझिट वगैरे सुद्धा मी देऊन आलेले होते म्हणतात. आणि शेवटच्या सोमवारी आपण इथून निघायचं आहे, हे एवढंच मी ठरवलेलं होतं म्हणतात. आणि त्या म्हणतात दुसऱ्या सोमवारी म्हणतात, श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी मला असं व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि मग मी सासूबाईंनी ओळखलं, आणि त्यांनी म्हटलं की हिला तुम्ही जाऊन चेकअप वगैरे करून या. आणि बघितलं तर म्हणतात की चेकअप करून आलं तर गुड न्यूज आहे म्हणून ज्याला त्यांनी सांगितलं, त्यावेळेला मला अक्षरशः म्हणतात मी त्या हॉस्पिटलमध्येच रडायला लागले. त्या डॉक्टर ज्या होत्या म्हणतात त्यांच्या समोरच मी रडायला लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू अगदी अनावर झाले. मला असं स्वतःला आवरता येईना, असं मोठ्यानं एकदम रडावं काय, एकदम असं खाली बसावं, मोठ्यानं एकदम गळा काढून रडावं असं वाटायला लागलं म्हणतात त्या. आणि मी स्वतःला खूप जास्त हे झालं. स्वतः डॉक्टरसुद्धा त्या बोलल्या म्हणतात की थोडंसं बसा शांत, पाणी प्या असं म्हटल्या त्या म्हणतात. आणि काळजी घ्या ह्यांची आता, असं त्या बोलल्या. आणि माझ्या मिस्टरांना इतका आनंद झाला म्हणतात, इतका आनंद झाला की काय करू काय नको असं त्यांना झालं म्हणतात एकदम. पण मनात कुठंतरी माझ्या असं होतं की मला नाही म्हणजे सगळ्यात नाही रस उडला आहे असं वाटायला लागलेलं होतं म्हणतात. की मग घरी आल्यावर सासूबाईंना प्रचंड आनंद झाला, सासऱ्यांना खूप आनंद झाला. लगेच माझ्या माहेरी माझ्या नंदेला वगैरे सगळीकडे फोन करून सांगितलं की म्हणजे जे जवळचे होते त्यांना, बाहेरच्यांना कुणाला नाही, की म्हणजे राहिलं हिला. आणि खूप म्हणतात प्रचंड, मला पण आतून खूप आनंद झालेला होता. सगळ्यांचे चेहरे असे फुललेले बघून असं खूप आनंद झालेला होता. पण कुठंतरी आतनं मन असं सलायला लागलेलं होतं. आले मी सगळ्यांना सांगितल्यावर आधी आईंच्या जाऊन पाया पडले
आणि महाराजांना पण नमस्कार केला. खूप रडले म्हणतात, खूप रडले आई. आणि मी काउंट केलेलं होतं म्हणतात, बरोबर 12 वर्ष नंतर सेवा झाली म्हणतात. एक तप घडलं म्हणजे 12 वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात. एक तपानंतर म्हणजे एवढी तपाची सेवा करून घेतली आईनी आणि मग मला त्या गोष्टीचं सुख दिलं म्हणतात. आणि मग मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर परत सगळे म्हणजे जसे होते तसे वागायला लागले. पण मनात कुठंतरी सल होती की आपलं कुणी नाही आहे गुरूंशिवाय, आपलं कुणी नाही आहे देवाशिवाय. सल ही माझ्या आयुष्यभर मनात राहणार म्हणतात. का जर नसतंच माझ्या गुरूंनी मला साथ दिली तर माझ्यासोबत कुणी नसतं म्हणतात. जे सगळे आज सोबत आहेत ते कुणीसुद्धा नसतं. जर गुरूंनी मला साथ दिली नसती तर लिटरली मी बाहेर राहण्याचा पूर्ण विचार केलेला होता म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित, मग सगळेजण काळजी पण घ्यायला लागले. मग अधूनमधून खूप भीती पण वाटायची की म्हणजे एवढ्या वर्षानं राहिले, काय होईल काय, म्हणजे खूप मनात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय काय शंका आलेल्या असतील. पण मग ते सर्व्हिस वगैरे हे सगळं करताना खूप केअरफुली मी पण हे करायला लागले. पण सगळ्यात हे करताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणतात, मी नित्योपासना सुद्धा करायला लागले. मला किती काय हे व्हायचं आहे, पण फक्त वेळा मला व्यवस्थित पाळता येत नव्हत्या म्हणतात. आणि मी नित्योपासना पण करायला लागले. नामस्मरणाचा प्रचंड जोर वाढवला म्हणतात. माझ्याकडं आत्ता म्हणतात नामस्मरणाच्या जवळजवळ मी प्रेग्नेन्सीमध्ये लिहिलेल्या नामस्मरणाच्या वह्या, मी पहाटे उठून नामस्मरण लिहायची, नामस्मरण करायची, देव्हाऱ्यात बसून नामस्मरण करायची. माझ्या सासूबाई पण त्यावेळेला खूप त्यांनी जपलं म्हणतात मला. का तर त्यांच्या घराचं म्हणजे त्यांच्या मुलाचं मूल माझ्या पोटात वाढत होतं, त्यामुळे त्यांनी जपलं मला म्हणतात खूप. आणि मी पण सगळ्या मागच्या गोष्टी थोड्या थोड्या विसरायला लागलेले होते म्हणतात. पण कुठंतरी मनात सल होतीच. पण मी एवढं मात्र खरं की सगळ्यांपेक्षा जास्त मी आता आईंच्या जवळ आलेले होते. ही गोष्ट झालेली होती. सगळ्यांपेक्षा जास्त मला दुसरं कुणी नाही आहे. ह्यांनी जर मला सोडलं तर मला जगात सगळेजण सोडतील, हे एवढंच मला लक्षात आलेलं होतं म्हणतात. त्यामुळे आईंच्या मग 9 महिने झाले म्हणतात, माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि माझा मुलगा म्हणतात एवढ्या नामस्मरणात झालेला आहे. माझ्या जवळजवळ आत्ता म्हणतात जवळजवळ 9 महिन्याच्या पिरियडमध्ये 32 ते 33 नामस्मरणाच्या वह्या भरल्यात म्हणतात. मी किती नामस्मरण लिहिलं असेल म्हणत म्हणत विचार करण्याची गोष्ट आहे म्हणतात. आणि मग नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुलगा माझा खूप छान म्हणतात, खूप गोंडस. आणि तुम्हाला सांगते म्हणतात की हे जे 12 वर्षाची तपश्चर्या होती ना, ह्याचं फळ शेवटी हे मिळालं म्हणतात की माझा मुलगा म्हणतात की जसजसा बोलायला लागला बोबडं तर मी ना त्याला हे व्हावं म्हणजे मी नंतर मी जॉब सोडला म्हणतात. जॉबची गरज पण नव्हती का तर मुलाकडे लक्ष दे सगळेजण पण म्हणायला लागले होते. आणि मला पण वाटायला लागलं की मुलासोबत जास्त वेळ घालवावा, त्याला आईंच्या मार्गात मला आणायचं आहे म्हणून मी जास्त हे. तर म्हणतात जसं बोबडं तो बोलायला लागला तर मी त्याला बालोपासना शिकवायला लागलो आहे. आणि खूप भारी म्हणतात अनुभव, सगळ्यात सुंदर अनुभव. माझा मुलगा इतका फास्ट बालोपासना शिकला म्हणतात की तो 2 वर्षात अगदी म्हणजे क्लिअर कट असा व्यवस्थित बालोपासना हे करायला लागला. माझा मुलगा माझ्या पुढं बालोपासना म्हणतोय आता म्हणतात. आणि त्याला जसं कळायला लागलं आहे तसं तो बालोपासना म्हणतो आहे. आणि सारखं मी समजा जर मी मुद्दाम का नाही असं तो लवकर उठतो आहे आणि मी असं उठायचं वगैरे झोपेचं वगैरे सोंग घेतलं ना तर ना तो असा मला असा डिवचतो आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा म्हणतात मला उठवण्यासाठी. किंवा त्याचे बाबा जरी झोपलेले असले तर त्यांना उठवण्यासाठी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तो ज्यावेळेला बोलतो आहे ना, तर मला असं वाटतंय 12 वर्षाची जी तपश्चर्या होती आईंनी करून घेतलेली त्याचं खूप सुंदर फळ दिले. माझा मुलगा ज्यावेळेला बोलतोय ना घरात त्यावेळेला सगळे असे म्हणजे वेडे झालेले असतात म्हणतात की बोलतोय तो ज्यावेळेला तो फिरतोय सगळ्या म्हणजे
सासूबाई सासरे त्यांना तर असं वाटतंय सगळ्या जगाचं सुख आणून माझ्या नातवाच्याच पदरात घालावं का काय, इतकं म्हणजे एक क्षणसुद्धा त्यांना आड गेलेला तो हे होत नाही. तर अशा प्रकारे म्हणतात खूप सुंदर आईंनी परत म्हणजे तपश्चर्या करून खूप सुंदर म्हणजे माझ्या पदरात मूल घातलं आणि खूप सुंदर माझा संसार परत उभारीस आणला. तर असेच सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येवोत, सगळ्यांच्या खूप सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर आईंच्या चरणी हीच प्रार्थना आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.